नमस्कार मित्रांनो, अंकगणित आणि क्रश कोर्सच्या आजच्या आपल्या 52व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण नफा तोटामधला जो काही आपले ह्याच्या संदर्भातले जे क्वेश्चन्स असतात म्हणजे कुठले आपण तर जे छापील किमतीवर जे क्वेश्चन्स आधारित असतात बघा ते लेक्चर ते आपण जे आहे ते आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं किंवा तो सेशन आपण बघितला आहे, ज्याच्यामध्ये आपण जे छापील किमतीवर जे काही क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात त्याच्यामध्ये कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्यामध्ये व्हरायटी कोणकोणत्या प्रश्न किंवा टाईपचे आपल्याला पडू शकते या सगळ्याचा जो आढावा आहे तो आपण लास्ट लेक्चरमध्ये घेतला होता। आणि आय होप ते लेक्चर तुम्ही जरूर बघितलं असेल। खास करून जर तुम्ही स्टाफ सिलेक्शन याची एक्झाम म्हणजे कुठल्या सर्व SSC GD असेल, MTSC HSL CGL किंवा रेल्वेच्या एक्झाम्स अशा एक्झामची तयारी करत असतील तर लक्षात ठेवा तो पॉईंट जो आहे तो तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये जे आहेत त्या टाईपमध्ये ते विचारले जातात। म्हणजे खास करून जर पोलीस भरती करत असेल किंवा आपले MPSCची एक्झाम असेल तर यामध्ये तुम्हाला त्या टाईपचा क्वेश्चन क्वचित विचारला जातो। जरी विचारला तर त्यामध्ये बघा जे सुरुवातीला आपण जे बेसिक टाईपचे जे क्वेश्चन्स बघितले होते त्या टाईपचा प्रश्न तुम्हाला या आपल्या स्टेट एक्झाममध्ये विचारला जातो। आणि त्यामधले जे हायर लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत जिथं खरेदी किंमत किंवा छापील किंमत दिली जाते, डबल पॅरामीटर जो म्हणतो आपण, डबल कंडिशन्स असते बघा, त्या टाईपचे एक्झाम्पल्स आहेत ते खास करून तुम्हाला आपल्या ह्या सेंट्रलच्या एक्झाम्समध्ये विचारले जातात। त्यामुळे महत्त्वाचं जर काय असेल तिथं बघा तर त्या प्रोसेस महत्त्वाच्या आहेत की ज्या प्रोसेसनं तुम्हाला ते एक्झाम्पल जे आहेत ते कंडक्ट करायचे आहेत, ठीक आहे। आणि इथून पुढं जे रिव्हिजन जे आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने नक्की केले असेल, फक्त विषय राहणार आहे की तुम्हाला त्याचं प्रॅक्टिस झालं पाहिजे। जोपर्यंत तुमच्याकडून प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या टाईपचे एक्झाम्पल्सचं लक्षात ठेवा ते सोडवण्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो आपल्यामध्ये तेवढा येणार नाही आहे। आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण नफा आणि तोटा यामधला शेवटच्या टाईपचे क्वेश्चन्स बघायचे आहेत, ज्याच्यामध्ये फसवणूक करून जो काय आपला शेकडा नफा किंवा शेकडा नफा कसा कमावला जातो या सगळ्याचा जो आढावा आहे तो आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचा आहे। त्यामुळे सेम बघा आजचं लेक्चर देखील तेवढ्याच पद्धतीनं महत्त्वाचं असणार आहे, कारण या टाईपचे देखील एक्झाम्पल्स जे आहेत हा थोडासा आपला लेटेस्ट टाईपचे क्वेश्चन्स आहेत ज्याच्यामध्ये हायर लेवलचे जे क्वेश्चन्स म्हणून आपण यामधले जे बेसिक टाईपचे क्वेश्चन्स जे असतात बघा ते पोलीस भरतीला पण पडले जातातच, पण सोबत आपल्या सेंट्रलच्या एक्झाम्समध्ये पण विचारले जातात। आणि सेंट्रलमध्ये जर वेगळं काय तुम्हाला बघायला मिळेल तर त्यामध्ये थोडेसे कंडिशन्स वेगवेगळ्या जातात, मग त्या कोणकोणत्या टाईपचे विचारले जातात ते सगळ्याचा जो आढावा आहे तो आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचा आहे, ठीक आहे। चला तर मग आजच्या लेक्चरला आपण चालू करू आणि जी कन्सेप्ट जी आहे बघा ती डायरेक्टली आपण एक्झाम्पल्स घेतल्यानंतरच बघूया, कारण ह्याला जास्त करून वेगळी व्हास्ट कन्सेप्ट आपण कुठली यूज करणार नाही आहे। इथं पण सेम, इथं लक्षात ठेवा तुमचा छापील किमतीचा कुठेही संबंध येणार नाही आहे। इथं आपण दोनच गोष्टींचा विचार करायचा आहे, ते म्हणजे कुठला, खरेदी किंमत आणि विक्री किंमत। आणि त्यामधलं पहिले एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवर ते सेम जसं मी नेहमी म्हणतो तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आणि एक्झाम्पल ती नीट मी समजून घ्यायचं आहे की इथं मला आता कोणत्या पद्धतीनं प्रोसेस जी आहे ती कॅरी करावी लागणार आहे ते, ठीक आहे। येस, तर एक्झाम्पल काय सांगितलं बघा आपल्याला तिथं, तर एक दुकानदार त्याचा माल खरेदी किमतीवर विकण्याचा दावा करतो, परंतु तो विकताना तो 800 ग्रॅम वजनाचा वापर करत असेल तर त्याचा शेकडा नफा किती। म्हणजे इथं बघा पहिलं जे स्टेटमेंट्स आहे ते कंपॅरेटिव्हली प्रत्येक एक्झाम्पलला तुम्हाला सेम राहतं ते, म्हणजे काय की जो दुकानदार जो आहे तो त्याचा माल जो आहे तो खरेदी किमतीवर विकण्याचा दावा करतो। म्हणजेच काय, समजा त्यानं काहीतरी एखादी वस्तू 500 रुपयाला खरेदी केली असेल तर तो असा दावा करतो की नाही मी ती वस्तू 500 रुपयालाच विकणार आहे, त्यामध्ये मी कुठलाही एक्स्ट्रा चार्जेस किंवा एक्स्ट्रा किंमत त्याची वाढवून किंवा विकणार नाही, हा त्याचा अर्थ आहे। मग इथं नेहमी लक्षात ठेवा जे फसवणुकीचे जे एक्झाम्पल जे तुम्हाला विचारलं जातं त्यामध्ये वस्तू हा शब्द तुम्हाला कुठं येणार नाही आहे, कारण इथं फसवणूक जी केली जाते बघा ती आपण क्वांटिटीमध्ये तर नाही करू शकत। फसवणूक जी केली जाते ती वजनामध्ये गफलत केली जाते। म्हणजे जसे त्या एक्झाम्पलमध्ये सांगितले बघा, परंतु तो विकताना जो आहे 800 ग्रॅम वजनाचा वापर करतोय। आणि फसवणुकीच्या एक्झाम्पलला जे कंपॅरेटिव्हली जे आपल्याला सगळं जे करायचं आहे ते सगळं जे असणार आहे ते बघा 1 किलोच्या बाबतीमध्ये करायचं आहे। म्हणजे 1 किलो म्हणजेच आपल्याला किती म्हणतो रे आपण तर 1000 ग्रॅम याच्या संदर्भातलं तुमचं प्रत्येक वेळी कन्सिडरेशन करायचं आहे। म्हणजेच काय, तो जो दुकानदार आहे तो कंपल्सरी किती वजन विकणार असेल किंवा आपल्याला जे रेफरन्स जो घ्यायचा आहे तो ह्या 1 किलोचा रेफरन्सनं आपल्याला प्रत्येक एक्झाम्पल काय करायचं आहे, जज करायचं। म्हणजेच काय, त्यानं विकायला पाहिजे 1 किलो, पण प्रत्येक प्रश्नानुसार ते वाक्य वापरलं जातं असं नाही, कधी कधी वजन किती वापर करतो ते दिलं जातं। जसं की या एक्झाम्पलमध्ये बघा तो काय करतो रे 800 ग्रॅम वजनाचा वापर करतोय, आयडियली त्यानं 1000 किलो वजनाचा वापर करायला पाहिजे पण तो करतोय किती 800 ग्रॅम वजनाचा वापर करतोय, ठीक आहे। मग ह्याच्यामध्ये ह्याच दोन किमती होणार आहेत, म्हणजेच कन्सिडरेशन जे करायचं आहे
बेस जो आहे तो या एक्झाम्पलला काय करायचं लक्षात ठेवा, तर 1 ग्रॅमची जी काय आपल्याला किंमत जी आहे ती नेहमी पद्धतीने किती मानायची आहे रे, तर 1 रुपये मानायची. ठीक आहे, हा बेस कन्सिडर करायचा की 1 ग्रॅमची जी काही किंमत असणार आहे ती 1 रुपयेच मानायची. मग तसं सांगा 1000 ग्रॅमची किती व्हायला पाहिजे रे, तर 1000 रुपये होणार. बरोबर, 1 रुपये 1 ग्रॅमची आपण 1 रुपये मानतोय, मग 1000 ग्रॅमची 1000 रुपये होणार आहे. सेम 800 ग्रॅमची किती होणार आहे, तर 800 रुपये होणार आहे. ठीक आहे, मग या पद्धतीनं तुम्हाला 2 किमती मिळतील. पहिली असेल 800 रुपये आणि दुसरी असणार आहे 1000 रुपये. मग यामध्ये फसवणुकीच्या एक्झाम्पलला हेच आपल्याला नीट समजून घ्यायचं असते की यामधली खरेदी किंमत कुठली आणि विक्री किंमत कुठली. आणि हे सगळं जे काही लक्षात ठेवा, तुम्हाला जो विचार करायचा आहे तो त्या दुकानदाराच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. इथं ग्राहकाचा विचार करायचा नाही, कारण जो प्रश्न विचारला जातो तो कंपल्सरी जो असतो तो दुकानदाराच्या दृष्टिकोनातूनच असतो. म्हणजेच काय, आता प्रश्न ह्याला नीट समजून घेऊया की तो दुकानदाराला किंवा तो जो दुकानदार आहे तो त्या कस्टमरला काय देणार आहे, तर 1000 ग्रॅम विकणार असं म्हणणार आहे. बरोबर, मग जर मी 1000 ग्रॅम जर विकत असेल एखाद्या कस्टमरला तर त्याच्याकडून मी 1000 रुपयेच घेणार. बरोबर, म्हणजेच काय, हे जे 1000 रुपये जे बनतं बघा ते किती रे, आपली त्या दुकानदारासाठी हे जे 1000 रुपये आहे ते माझं काय बनतं रे, तर विक्री किंमत बनते. काय बनते, विक्री किंमत बनत असते. आणि दुकानदाराच्या जवळचं किती जातं, म्हणजे थोडक्यात काय, ह्याला जर अजून सोप्या पद्धतीने बघायचं झालं तर तो किती वजनाचा वापर करतो ते त्याच्यासाठी काय बनते, त्या दुकानदारासाठी खरेदी किंमत बनत असते. बघा, जसं की या एक्झाम्पलला सांगितले आपल्याला की तो विकत असताना 1000च्या ऐवजी 800 ग्रॅम वजनाचा वापर करतोय. म्हणजेच काय, तर तो दुकानदार जो आहे तो किती वजनाचा वापर करतो ती किंमत जी असते ती त्या दुकानदारासाठी खरेदी किंमत असते. आणि विक्री किंमत लक्षात ठेवा तुमची कधीही बदलणार नाही. विक्री किंमत प्रत्येक एक्झाम्पलला आपण टोटली फिक्सच ठेवायची, ती 1000 रुपयेच असणार आहे. ठीक आहे, कारण कंपॅरिझन जे आहे ते आपण 1000च्या बाबतीमध्ये करतोय. प्रत्येक एक्झाम्पलला जे बदलत जाणार ते तुमची खरेदी किंमत बदलत जाईल, लक्षात ठेवा. कारण तो विकताना आपल्याला 100% हेच वाक्य असतं की 1000 ग्रॅमच्या ऐवजी काहीतरी वापर करेल, आणि तो किती वजनाचा वापर करतो ती किंमत जी असते ती त्याची काय बनते, तर ती बनत असते त्या दुकानदारासाठी खरेदी किंमत बनणार. त्यामुळे अशा पद्धतीने त्या 2 किमती फक्त तुम्हाला शोधून घ्यायच्या आहेत. परत एकदा रिपीट करतो बघा, वस्तूची जी काही विक्री किंमत आहे या फसवणुकीच्या एक्झाम्पलला 1000 रुपये तुमची कधीही बदलणार नाही, बदलेल फक्त खरेदी किंमत. मग ते प्रत्येक एक्झाम्पलला तुम्हाला दिलं जातं. मग सरळ दिसते बघा, इथं 800 रुपयाला खरेदी केलं होतं, 1000 रुपयाला जर मी विकत असेल तर सरळ काय होते रे, तर 200 रुपयाचा प्रॉफिट होणार आहे. खरेदी किंमत किती आहे माझी, 800 रुपये, आणि पर्सेंटेज प्रॉफिटला काय करतो आपण, गुणिले 100 होणार आहे. मग कटिंग करा, हे 2 शून्य कट होतील बघा, 2 एके 2 आणि 2 चौक 8 होईल, 1/4 आलं, आणि 1/4ची व्हॅल्यू आपल्याला तोंडपाठ आहे किती असते रे, तर 25% एवढा काय होणार आहे मला त्या व्यवहारामध्ये नफा होईल त्या दुकानदाराला, त्याने जर अशा पद्धतीनं फसवणूक केली तर. क्लिअर आहे. त्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थी आहेत बघा, ते जे 1000 रुपये आहेत तीच त्या दुकानदारासाठी खरेदी किंमत मांडली जाते. त्यामुळे इथंच आपल्याला काय आपण फसतो एक्झाम्पलमध्ये. त्यामुळे ते लक्षात ठेवा, 1000 रुपये जे आहेत ती तुमची विक्री किंमत ही कॉन्स्टंट राहणार, ती कधीही बदलणार नाही आहे. बदलेल फक्त खरेदी किंमत बदलत जाणार आहे, ते त्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय केलं जातं ते मेन्शन केलं जाणार आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल बघा, सेम अशाच पद्धतीचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. आय होप एवढीच कन्सेप्ट आहे आता ह्या फसवणुकीच्या एक्झाम्पलमध्ये, दुसरी कुठलीही कन्सेप्ट तुम्हाला बघायला मिळणार नाही आहे. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल काय, तर एक दुकानदार त्याचा माल खरेदी किमतीवर विकण्याचा दावा करतो, परंतु तो विकताना 1000 ग्रॅम ऐवजी 950 ग्रॅमचा वापर करत असेल तर त्याचा शेकडा नफा किती. म्हणजे जसं आता बघा इथं वाक्य वापरले 1000 ग्रॅमच्या ऐवजी, त्यामुळे विक्री किंमत लक्षात ठेवा ही तुमची 1000 कधीही बदलणार नाही आहे. दुकान त्या कस्टमरकडनं तो 1000 रुपयेच काय करणार आहे, कलेक्ट करणार आहे, पण ते त्या दुकानदारासाठी विक्री किंमत झाली. पण आता किती वजनाचा वापर करतोय रे, तर 950 ग्रॅम वजनाचा वापर करतोय. मग जसं आत्ता मागाशी म्हटलं, तो किती वजनाचा वापर करतो ते जी काय किंमत असते ती त्या दुकानदारासाठी काय बनते रे, तर ती बनत असते खरेदी किंमत. मग या एक्झाम्पलला तो जर 950 ग्रॅमचा वजनाचा वापर करत असेल तर दुकानदारासाठी जी खरेदी किंमत आहे ती 950 रुपये व्हायला पाहिजे. विक्री किंमत माझी चेंज होणार नाही. मग ह्याच्यावर सरळ दिसते बघा, 50 रुपयेचा तो प्रॉफिट काढेल, म्हणजेच नफा झाला. खरेदी किंमत 950 रुपये आणि आपल्याला पर्सेंटेजमध्ये पाहिजे काय व्हायला पाहिजे, हे इंटू 100 होणार. ठीक आहे, मग आता इथं बघा हा 1ला ह्या 1 शून्य निघून जाईल माझा, त्यानंतर 5 खाली कटिंग होईल माझं, 19 5 95 होते, आणि 100 काय होणार आहे इथं 19 बनेल. मग 100/19 हे अपूर्णांकात झालं, पूर्णांकमध्ये कन्वर्ट केला तर काय बनेल बघा, 19 5 95, 5 उरलं म्हणजे 5.5/19% एवढा मला काय होणार आहे त्या व्यवहारामध्ये नफा होणार आहे.
क्लिअर आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवा. फक्त काय बदलणार आहे तुमची प्रत्येक एक्झाम्पलला खरेदी किंमत बदलणार आहे, विक्री किंमत 1000 रुपये तुमची कॉन्स्टंटच राहणार आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल आता तुमच्या स्क्रीनवरती आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि ह्याचा आन्सर आता काढण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. आणि हे एकदम बघा बेसिक टाईपचे क्वेश्चन्स आहेत. आणि या बेसिक टाईपच्या क्वेश्चन्समध्ये अजून या पद्धतीने एक स्टेटमेंट दिलं जातं जे आता तुमच्या स्क्रीनवरती आहे. काय सांगितलं बघा तिथं, पहिलं वाक्य तर सेम आहे, त्यामध्ये तर काही चेंज नाही, की एक दुकानदार त्याचा माल खरेदी किमतीवर विकण्याचा दावा करतो, परंतु तो विक्री करत असताना 25% कमी वजनाचा वापर करत असेल तर त्याचा शेकडा नफा किती. मग आता इथं बघा मागच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला किती वजनाचा वापर करतोय ते दिलं होतं. आता इथं काय रे, किती वजनाचा पर्सेंटेजमध्ये किंमत सांगितलेली आहे. त्यामुळे इथं पण जो रेफरन्स आहे आपला तो 1000 रुपये माझं बदलणार नाही, हे आहे असं राहणार आहे माझं. आणि हे 1000 रुपये जे आहे ती माझी विक्री किंमत असणार आहे. ठीक आहे. पण तो काय सांगितले, तो 1000 ग्रॅमचा वापर नाही करत आहे, तो काय करतोय आता 25% कमी वजनाचा वापर करतोय. आणि ते पण कंपॅरिझन जे आहे ते 1000च्या बाबतीमध्येच करायचं आहे तुम्हाला. म्हणजेच काय, 1000चं जर तुम्ही 25% काढलं तर ते 250 रुपये जाते बघा. म्हणजेच काय, तो विक्री करत असताना तो काय करतोय रे, तर 250 ग्रॅम कमी म्हणजे 750 ग्रॅम वजनाचा वापर करतोय. मग कधी कधी या पद्धतीने पण डाटा दिला जातो. कधी कधी तुम्हाला व्हॅल्यू ॲज इट इज सांगितलं जाते की किती वजनाचा वापर करतोय, जसे की आत्ताचे 2 एक्झाम्पल बघितले आपण. आणि आता काय पर्सेंटेजमध्ये जे सांगितले, बेसिक टाईपमध्ये या 2 टाईपचे एक्झाम्पल्स असतात. एक तर तुम्हाला एक्झॅक्टली वजन दिलं जाईल, नसेल तर किती टक्के कमी करतोय तो एक व्हॅल्यू दिली जाते. जसं की आता इथं बघा 25% जर कमी केलं तर तो किती वजनाचा वापर करेल, तर 750 ग्रॅम वजनाचा वापर करणार आहे. मग जेवढ्या वजनाचा वापर करतोय ती आपल्यासाठी काय बनणार आहे, खरेदी किंमत बनणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आता खरेदी किंमत माझी 750 रुपये असेल, विक्री करतोय मी 1000 रुपयाला. सरळ दिसते बघा इथं किती रे, तर 250 ग्रॅमचा मला काय होणार आहे, नफा होणार आहे. म्हणजे 250 रुपये म्हणू आपण त्याला. खरेदी किंमत आहे माझी 750 रुपये आणि हे मला पर्सेंटेजमध्ये पाहिजे, गुणिले 100 होणार आहे. ठीक आहे. मग त्यानंतर बघा हे 1 0 कटिंग होईल इथं, 25 1 25 आणि हे जाणार आहे 25 3 75. मग 1/3ची व्हॅल्यू आपल्याला तोंडपाठ आहे, जी की किती असते तर 33.33% एवढा काय होणार आहे त्याला ह्या व्यवहारामध्ये नफा होणार आहे, जर तो 25% कमी वजनाचा वापर करत असेल तर. ठीक आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवा, बेसिक टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला या 2 पद्धतीने दिले जातात. एक तर वजन दिलं जाईल किंवा पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू दिली जाते. आणि नेक्स्ट पुढचा जो प्रश्न आहे तो पण बघा अशाच पद्धतीचा आहे. सेम प्रोसेस करा व्हिडिओ पॉज करून, आणि आन्सर जे आहे ते तुम्ही तोंडी काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे पण सेम बघा तोंडी सोडवण्याच्या कॅटेगरीमध्ये येते. सगळी मांडणी करत बसायला आपल्याला काही इथं गरज नाही. जसं की एक्झाम्पलला बघा काय सांगितले, पहिलं वाक्य तर सेम, एक दुकानदार त्याचा माल खरेदी किमतीवर विकण्याचा दावा करतो, परंतु तो विकताना 12% कमी वजनाचा वापर करत असेल तर त्याचा शेकडा नफा किती. जसं की आता या एक्झाम्पलला 12% कमी वजन वापर करणार आहे तो. आता मग इनिशियल तर 1000 रुपये माझी विक्री किंमत सेम राहणार आहे. 1000चं जर तुम्ही 12% काढलं तर ते बघा किती 120 रुपये होईल. म्हणजेच काय, 120 ग्रॅम कमी वजनाचा वापर करेल तो. मग 1000मधनं जर मी 120 मायनस केला तर किती रे, तर तो 880 ग्रॅम वजनाचा वापर करेल. मग जेवढ्या वजनाचा वापर करतो ती आपली काय बनते, नेहमी खरेदी किंमत बनते. म्हणजे या एक्झाम्पलला आता तो खरेदी किंमत जी आहे त्या दुकानदाराच्या दृष्टिकोनातून किती असायला पाहिजे रे, तर 880 रुपये एवढी असणार आहे. मग इथं बघा सरळ किती रे, आता 120 रुपयाचाच नफा होणार. आणि छेदामध्ये काय, फक्त खरेदी किंमत जी आहे ती असेल माझी 880 रुपये, आणि टक्क्यामध्ये पाहिजे काय होणार इथं, गुणिले 100 होईल. मग इथं पण बघा 1 0 गेला, 4 पण भाग घालू शकतोय, 4 त्रिक 12 आणि हे 4 2 8, 4 2 8. ठीक आहे. परत आता 22ला बघा आपण 2 2 घालू आपण, हे 11 2 22 आणि हे होणार आहे 2 5 10. आणि परत जर गुणाकार केला काय केला ते बघा, 5 त्रिक 15 म्हणजे 150 आलं, 150/11. हे असेल माझं अपूर्णांकातलं उत्तर. पूर्णांकयुक्तमध्ये शिफ्ट करू आपण ह्याला. पहिला भागाला गेला 11 1 11, 4 उरलं 40 झालं, 11 त्रिक 33, 7 उरले म्हणजे किती असेल बघा, तर 13.7/11% एवढा काय होणार आपल्याला ह्या व्यवहारामध्ये नफा होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवा, या टाईपले फसवणुकीच्या एक्झाम्पलला हे 4 म्हणजेच हे एवढे आपल्याला बेसिक क्वेश्चन्स विचारले जातात, ज्याच्यामध्ये एकतर तुम्हाला किती वजनाचा वापर करतो ते सांगितलं जाईल, किंवा किती कमी वजनाचा वापर करतो ते पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू असेल. ठीक आहे. आणि आता जो प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा, तो त्यामधले डबल कंडिशनचा प्रश्न आहे तुम्हाला. म्हणजे थोडक्यातले बेसिकमधले पुढच्या लेवलचे क्वेश्चन जे कशा पद्धतीने विचारले जातात तो प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. मग काय सांगितलं बघा तिथं, तर एक व्यापारी साखर विकताना 10% तोट्याने विकण्याचा दावा करतो, परंतु तो विकत असताना 1000 ग्रॅम ऐवजी 800 ग्रॅम वजनाचा वापर करत असेल तर त्याला होणारा शेकडा नफा किती. म्हणजे इथं बघा डबल कंडिशन आहे. एक तर सुरुवातीला तर तो म्हणतोय काय की बाबा मी जो काय माझी साखर आहे
ती 10% तोट्यानं विकण्याचा दावा करतोय तो, म्हणजे 10% मी लेस म्हणजे 10% तोटा सहन करून मी त्या कस्टमरला विकतोय असं त्याचं म्हणणं आहे. पण तो गफलत करतोय कुठं, तर वजनामध्ये गफलत करतोय. ॲक्च्युली त्याला पाहिजे 1000 ग्रॅम, पण 1000 ग्रॅमच्या ऐवजी तो काय करतोय तर 800 ग्रॅम वजनाचा वापर करतोय. त्यामुळे इथं पण लक्षात ठेवा, जो रेफरन्स आहे तो आपला, तो नेहमी पद्धतीनं ह्या 1000च्या बाबतीमध्येच आपला रेफरन्स घ्यायचा आहे. त्यामुळे ह्या डबल कंडिशनच्या एक्झाम्पलला काय करायचं बघा, मिडलची व्हॅल्यू जी आहे ती 1000 रुपयेच घ्यायची आहे आणि पहिला जो आहे ते 1000 वरून इथून जायचं आपल्याला कुठं, विक्री किमतीवरती जायचं. 1000 वरून जायचं कुठं, विक्री किमतीवरती. म्हणजेच काय, त्याच्या म्हणण्यानुसार काय की बाबांनो तो जो आहे तो 10% लेस न विकणार आहे किंवा 10% तोटा सहन करून विकतोय. मग 1000 रुपयाची जर ती साखर असेल किंवा 1000 रुपये ग्रॅम वजनाची जर साखर असेल तर तो 10% जर तोटा कन्सिडर केला तर 10% तोटा करत असेल तर आपण मायनस करतोय. मग 10%चं जर तुम्ही काढलं, 10% 100 रुपये होणार आहे. 100 जर मायनस केले तर किती रुपयाला विकतोय हा त्यानं दावा केला रे, तर 900 रुपयाला मी विकतोय, हा हे त्याचं म्हणणं आहे. 1000 ग्रॅम जर वजन असेल त्या साखरेचं तर त्याचं असं म्हणणं आहे की नाही मी ते 900 रुपयाला विकतोय 10% तोटा लेस करून. पण हिथं आता वजनामध्ये जो गफलत आहे ती हिथं टाकायची आणि पण त्याच्या म्हणण्यानुसार तो काय परत फसवणूक केलेली आहे बघा. तो काय करतोय रे, 1000 ग्रॅम देत नाहीये, 1000 ग्रॅमच्या ऐवजी काय करतोय तर 800 ग्रॅम वजनाचा वापर करतोय. म्हणजे जसं आत्ता आपण बघितलं, तो दुकानदार जो आहे तो किती वजनाचा वापर करतो ती काय बनते आपली, त्या अशा टाईपच्या एक्झाम्पलला खरेदी किंमत बनत असते. म्हणजे स्वतः 1000 ग्रॅम वजनाचा वापर न करता 800 ग्रॅम वजनाचा जर वापर करत असेल तर आपल्याला त्या वस्तूची किंवा त्या साखरेची जी काय खरेदी किंमत आहे ती 800 रुपये मिळणार आहे. आणि विकताना काय म्हणतोय तर 10% तोटा करतोय मी, मग 10% तोटा केला तर 900 रुपयाला विकायला पाहिजे. मग झाल्या दोन्ही किमती मिळाल्या मला, खरेदी आणि विक्री. मग सरळ दिसते बघा, 800 रुपयाला खरेदी केलं तर त्यानं 900 रुपये त्यानं काय विकलं आहे तर 100 रुपये काय झाला रे मला नफा झालेला आहे. आणि खरेदी किंमत किती आहे 800, पर्सेंटेजमध्ये पाहिजे इंटू 100 होईल. मग इथं बघा 2 शून्य कटिंग होतील, 1/8 आलं आणि 1/8ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती असते रे, तर 12.5% एवढा त्याला काय होणार आहे या व्यवहारामध्ये नफा होणार आहे. म्हणजे त्यानं सुरुवातीला जे वाक्य स्टेटमेंट जे केलं होतं 10% तोटा जो आहे तेवढा जरी त्यानं करून विकत असेल तरी तो काय कमवतोय रे, 12.5%चा नफा कमवतोय. का, कारण त्यानं इथं बघा वजनामध्ये गफलत केलेली आहे. त्यामुळे या डबल कंडिशनला लक्षात ठेवा, तुम्हाला या पद्धतीनं एक्झाम्पलची मांडणी करायची आहे. कन्फ्युजन तुमचं कुठेही येत नाही ना, कुठला शॉर्ट मेथड किंवा अजून कुठल्याही तरी एकदम ट्रिकी क्वेश्चन्स जे आहेत किंवा ट्रिकी मेथड इथं पण आपण कुठले अप्लाय केलं नाही. साधं सिम्पल, जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल जे आहे ते चांगल्या पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर या व्हॅल्यू लक्षात ठेवा तोंडी होतं. रेफरन्स तर 1000 ग्रॅम बदलायचं नाही आपल्याला, पहिला काहीतरी ते नफा तोट्यानं काय विकत असेल ती विक्री किंमत बनणार आणि किती वजनाचा वापर करतो ती आपली खरेदी किंमत बनणार. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढे बघा सेम एक्झाम्पल आहे, त्यासाठी सेम 1000 जो आहे ती व्हॅल्यू फोडतच नाही मी, कारण आपल्याला जो रेफरन्स आहे तो या पद्धतीनं सगळा राहणार आहे माझा. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल काय सांगितलं आपल्याला, एक चहावाला 15% तोट्याने चहा विकण्याचा दावा करतो, परंतु तो विकत असताना 30% कमी वजनाचा वापर करत असेल तर त्याला होणारा शेकडा नफा किती. म्हणजे इथं पण बघा आता सुरुवातीच्या त्याच्या म्हणण्यानुसार किंवा तो जो चहा आहे तो असं म्हणणं आहे की त्याचा 15% लेस किंवा 15% तोट्याने विकतोय. मग इथं पण सेम राहणार बघा, जर 1000 रुपये आपण रेफरन्स घेतला तर 1000 रुपयेच्या बाबतीमध्ये तर म्हणणं काय त्याचं तर 15% तोटा होणार आहे मला इथं. मग 1000 मध्ये जर 15% जर तोटा काढला तुम्ही तर तो 150 रुपये होतोय. मग 150 रुपये मायनस करा म्हणजेच किती बनणार आहे तर 850 रुपये हे त्या चहावाल्यासाठी काय बनेल रे तर विक्री किंमत बनणार आहे माझी. ठीक आहे, का, कारण इथं त्यांना म्हणण्यानुसार काय म्हणतोय तो 15% मी तोटा सहन करतोय. पण वजनात जी गफलत करतोय ते बघा ती इकडे येणार आहे. मग वजनामध्ये तो काय करतोय रे तर 30% कमी वजन वापरतोय तो. म्हणजे एका पेल्यामध्ये समजा काहीतरी बाबा 1000 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम जर चहा बसत असेल तर त्या 100 ग्रॅमच्या ऐवजी तो काय 30% जर कमी केलं तुम्ही 100चं तर 70 ग्रॅमच तो काय करतोय चहा जो आहे तो त्या पेल्यामध्ये भरणार आहे. मग तसं इथं आपण 1000चा रेफरन्स घेतलेला आहे. मग 1000चं जर 30% तुम्ही काढलं तर ते 300 रुपये होते बघा, किंवा 300 ग्रॅम म्हणू शकतायसा. मग 300 ग्रॅम मायनस जर केला तर तो किती रे तर 700 ग्रॅम वजनाचा वापर करणार आहे. मग त्या चहावाल्याजवळचं किती गेलं रे तर 700 ग्रॅम गेलं. म्हणजे 700 ग्रॅम म्हणजेच काय, ही त्या चहावाल्यासाठी काय बनेल आपली खरेदी किंमत बनणार आहे. ठीक आहे, त्यामुळे ते वाक्य अजिबात विसरू नका जे आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये किंवा पहिल्या बेसिक क्वेश्चन्समध्ये बघितलं होतं की त्या दुकानदाराजवळचे किती तो किंवा तो स्वतः
किती वजनाचा वापर करतो विकताना तेवढी त्याच्यासाठी काय बनणार आहे, खरेदी किंमत बनणार आहे. मग या त्या चहावाल्यासाठी इथं आपली जी काय खरेदी किंमत आहे ती 700 रुपये होणार आहे. मग सरळ झालं बघा, दोन्ही किमती मिळाल्या. 700 रुपयेचं मी 850 रुपयाला विकतोय, मला 150 रुपयेचा नफा होणार आहे आणि खरेदी किंमत किती आहे माझी रे, तर 700 रुपये. आणि हे मला पर्सेंटेजमध्ये पाहिजे, गुणिले 100 होणार. तर इथं बघा हे 2 शून्याला हे 2 शून्य गेले, मग 150/7 पूर्णांकयुक्तमध्येच येणार आहे, कारण पूर्ण भाग जात नाही. बघा किती होईल बघा, 7 दुनी 14, 1 उरलं 10 झालं, परत 7 1 7 3 उरलं, म्हणजे 3/7% एवढं माझं काय असणार आहे, ह्याचं फायनल आन्सर असेल. म्हणजे त्याला व्यवहारामध्ये त्या चहावाल्याला एवढा नफा होणार आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढे बघा सेम अशाच पद्धतीचं आहे. 1000 रेफरन्स अजिबात मोजवू नका. तुम्ही पण जे क्वेश्चन्स सोडवत असेल तर या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करा. 1000 व्हॅल्यू आपली सोडायची नाही. ठीक आहे, तर बघा प्रश्न काय, एक किराणा मालक त्याचे सामान 10% नफ्याने विकतो आणि विकताना देखील 10% कमी वजनाचा वापर करतो, तर त्याला होणारा एकूण शेकडा नफा किती. म्हणजे इथं बघा डबल प्रॉफिट काढतोय तो. एक तर सुरुवातीला पण 10% नफा कमवतोय आणि विकताना पण 10% कमी वजनाचा वापर करतोय. मग इनिशियली बघा आता इथं 1000 रेफरन्स तर येणार आहे माझा, पण जसं आत्ताच्या एक्झाम्पलला जर तो सुरुवातीला तोट्यानं विकत होता त्याच्याऐवजी तो आता सुरुवातीलाच नफ्यानं विकतोय. मग जर मी 1000चा जर 10% काढलं तर ते 100 रुपये होते. बघा 100 रुपये ॲड करा, कारण तो काय सांगितलं आहे इथं, आता बघा या एक्झाम्पलला 10% नफा कमवतोय. नफा म्हणल्यानंतर तर प्लस करतोय आपण, त्यामुळे या एक्झाम्पलसाठी जी विक्री किंमत जी आहे माझी ती किती बनेल रे, 1100 रुपये ही माझी काय बनणार आहे, विक्री किंमत असेल. ठीक आहे, पण आता बघा आता वजनामध्ये पण गफलत केलेली आहे. 1100 रुपये विक्री किंमत तर आली, पण आता विकताना तो अजून 10% कमी वजनाचा वापर करतोय. सेम 1000चा 10% 100 देणार आहे, पण 100 कमी केलं तर दुकानदार काय करेल रे, 900 ग्रॅम वजनाचा वापर करणार आहे. मग जेवढ्या वजनाचा वापर करतोय ती आपल्यासाठी खरेदी किंमत बनणार आहे. त्यामुळे 2 व्हॅल्यू मिळाल्या. 900 रुपयाला त्यानं खरेदी केलता, 1100 रुपयाला विकतोय. काय सरळ दिसते बघा, तर 200 रुपयाचा काय होतोय रे, नफा होतोय. मग खरेदी किंमत 900 रुपये आणि आपल्याला पर्सेंटेजमध्ये पाहिजे काय होणार आहे, तर गुणिले 100 होणार आहे. ठीक आहे, मग इथं बघा सेम 2 शून्य कट होतील आणि आता 2/9 आले. 1/9ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती रे, तर 11.11 असते. 2/9चा दुप्पट अर्थ झाला, मग 11.11ची जर मी दुप्पट केली तर किती होते रे, तर 22.22% एवढा आपला काय होणार आहे, त्या व्यवहारामध्ये नफा होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे एकदम बेसिक कन्सेप्ट आहे बघा, काहीही वेगळं करायचं नाही आहे. सुरुवातीला जो काय नफा तोटा आहे तो इनिशियलमध्ये विक्री मिळणार तुम्हाला. जेवढ्या वजनाचा वापर करेल तेवढा तुम्हाला काय होणार आहे, तोटा होणार, ती आपली काय बनणार आहे, खरेदी किंमत बनणार आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. नेक्स्ट सेम एक्झाम्पल आहे बघा, आता जसं आपण सोडवलं ते सेम व्हिडिओ पॉज करून आन्सर जे आहे ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर बघा प्रश्न काय, तर गणपत त्याचे साहित्य 15% तोट्याने विकण्याचा दावा करतो, परंतु तो विकताना 25% कमी वजनाचा वापर करत असेल तर त्याला होणारा शेकडा नफा किती. ठीक आहे, तर इथं बघा सेम एक्झाम्पल आहे, काही वेगळं नाही आहे. सुरुवातीला इनिशियल तो 15% तोट्यानं विकतोय, म्हणजे ती विक्री किंमत मिळेल तुम्हाला. 25% लेस जर तुम्ही केलं तर तुम्हाला खरेदी किंमत मिळणार आहे. मग 1000चं सेम आहे बघा मागाच्या एक्झाम्पलसारखं, 15% तोटा म्हणल्यानंतर 15% लेस केलं पाहिजे. मग 1000चा 15% तर 150 होते, लेस केला तर काय होणार आहे, 850 रुपये ही आपली काय बनेल, ह्या एक्झाम्पलसाठी विक्री किंमत बनणार आहे. ठीक आहे, पण विकताना काय सांगितलेलं आहे, तो 25% कमी वजन वापरतोय. 25% जर काढलं तुम्ही 1000चं तर ते 250 ग्रॅम येणार आहे. 250 ग्रॅम मायनस केला तर किती रे, तर 750 रुपये ही माझी काय बनणार आहे, खरेदी किंमत बनेल, किंवा 750 ग्रॅम वजनाचा तो वापर करणार आहे. मग झालं तर मग बघा 750ला खरेदी केलता, 850ला विकला, तर आपल्याला बघा 100 रुपयेचा नफा झाला, छेद खरेदी किंमत 750 रुपये, पर्सेंटेजमध्ये पाहिजे इंटू 100 होणार. ठीक आहे, तर इथं बघा या शून्याला हा 1 शून्य गेला, मग राहिलं काय रे, 25 आपण कटिंग करूया. 25 चौक 100 आणि हे 25 त्रिक 75. मग हे 10 चौक 40, 40/3 हे आलं माझं अपूर्णांकात. पूर्णांकयुक्तमध्ये कन्वर्ट करा, 3 1 3, 1 उरला 10 झालं, 3 त्रिक 9, परत 1 उरला 1/3, म्हणजेच काय, तर 13.1/3% एवढा काय होणार त्याला, त्या व्यवहारामध्ये नफा होणार आहे. ठीक आहे, हे बघा त्यामधले बेसिक मला थोडासा वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत, जिथे तुम्हाला एकच कंडिशन नाही आहे तर डबल कंडिशन आहे. इनिशियल व्हॅल्यू असते ती म्हणजे विक्री किमतीच्या बाबतीमध्ये, आणि वजनामध्ये जो काय गफलत करेल तो त्याच्यातून आपल्याला काय मिळणार, त्याची खरेदी किंमत मिळणार आहे. ठीक आहे, येस.
तर आता नेक्स्ट बघा अशाच पद्धतीचं एक्झाम्पल आहे आणि आता जे एक्झाम्पल जे तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा ते CHSL म्हणजे आतापर्यंत आता इथून पुढचे सगळेच एक्झाम्पल्स जसं तुम्हाला मी सुरुवातीला पण म्हटलं की अशा टाईपचे जास्त करून जे एक्झाम्पल्स जे आहेत ते आपल्याला स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम्पल्समध्ये विचारले जातात. त्यामुळे आता जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे ते सेम आहे बघा. CHSL 2022च्या एक्झाममध्ये ज्या पद्धतीने विचारलं गेलं होतं त्या टाईपचंच एक्झाम्पल आहे. सेम प्रश्न नीट वाचायचे तुम्ही की कशा पद्धतीने हिच्यात आम्हाला एक्झाम्पल जे आहे ते सोडवावं लागेल. मग त्यासाठी तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केला तर 100% जमेल. ॲटलिस्ट तुम्ही 2 ते 3 स्टेप्स तरी पुढे जाशील. एकतर विक्री किंमत काढू शकता किंवा खरेदी किंमत तर 100% मिळेल. फक्त तुम्ही स्वतः सोडवण्याचा अप्रोच जो आहे तो तुम्ही डेव्हलप करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर बघा एक्झाम्पल काय सांगितलं आपल्याला. सुधीर त्याचा किराणा माल 8% नफ्याने विकण्याचा दावा करतो, परंतु तो अशा वजनाचा वापर करतो ज्यावर 750 ग्रॅम लिहिलेले असते, परंतु वास्तवात त्याचे वजन 720 ग्रॅम असते, तर त्याचा एकूण शेकडा नफा किती. मग इथं बघा आता एक्झाम्पलची मांडणी थोडीशी वेगळी दिलेली आहे तुम्हाला. इनिशियल वाक्य आपलं बदललेलं नाही आहे बघा. तिथं काय सांगितले रे तर तिथं बघा सरळ वाक्य की 8% नफ्यानं विकण्याचा दावा करतोय. मग इथं आणि तो कसलं वजन वापरतोय ज्याच्यावर लिहिले 750 ग्रॅम, पण ॲक्च्युअल वजन त्याचं 750 ग्रॅम न भरता त्याचं भरते किती तर 720 ग्रॅम भरते. त्यामुळे या एक्झाम्पलला बघा जर तुम्ही 1000 रेफरन्स घेऊ शकत नाही आता, कारण इथं बघा तो किती टक्के वजन कमी करतोय ते दिलेलं नाही आहे तुम्हाला. ॲक्च्युअल वजनं दिलेत म्हणजे तो काय करतोय 720 ग्रॅम वजनाचा वापर करतोय. त्यामुळे तो जो रेफरन्स जो आहे रेफरन्ससाठी जर म्हणला तुम्हाला मधली जी व्हॅल्यू आहे ती इथं 750 ग्रॅम तुम्हाला टाकायला लागणार आहे. इथं आता तुम्ही 1000 ग्रॅम जे आहे ते घेऊ शकत नाही आहे. कारण का, कारण तिथं ॲक्च्युअल वजन दिलं आहे तुम्हाला. असं नाही म्हटलं की 1000 ग्रॅमच्या ऐवजी, असं वाक्य नाही आहे. एक्झाम्पलमध्ये काय सांगितले 750 ग्रॅमचा वापर करतोय पण त्याचं ॲक्च्युअल जे वजन आहे ते किती भरते रे तर 720 ग्रॅमच भरते. मग याचा अर्थ काय की या एक्झाम्पलसाठी बघा हे जे 720 रुपये जे आहे ते माझी खरेदी किंमत बनणार आहे. कारण आपण काय साधं सिंपल सरळ स्टेटमेंट वापरलेलं की दुकानदार जेवढ्या वजनाचा वापर करतो ते त्याची खरेदी किंमत बनते. मग तो किती वजनाचा वापर करतोय 720 वजनाचा वापर करतोय, ही झाली खरेदी किंमत. पण विकताना आता काय तिथं म्हणणं आहे बघा त्याचं पहिलं जे स्टेटमेंट आहे तो 8% नफ्यानं विकतोय तो. त्यामुळे इथे जे काय 8% प्रॉफिट काढायचं ते तुम्हाला ह्या 750 वरती काढलं पाहिजे, 1000 वरती काढायचं नाही. एवढंच बदल आहे इथं, बाकी वेगळं काही नाही आहे. मग ह्याचं बघा आपल्याला 1% काढायचं. 1% माहिती आपल्याला ह्याचं 7.5 रुपये जाते, पाहिजे 8%. मग 7.5ची 8 पट करा तर हे 8 56 झालं बघा आणि 8 45. मग 56 आणि ते 4 40 रुपये झालं. 40 रुपये जर मी ॲड केलं तर किती रे तर 790 रुपयाला मला काय करावं लागेल इथं तो विकतोय हे आपल्याला इथून मिळेल. म्हणजे ही माझी विक्री किंमत झाली. ठीक आहे. 1% 7.5 येणार आहे, 7.5ची 8 पट करा जी की किती रे 40 रुपये येणार आहे. ठीक आहे. सॉरी 8 56 येते आहे ना, 56 म्हणलं 60 रुपये होणार आहे. सॉरी 790 नाही होणार तर इथं किती व्हायला पाहिजे तर 750 आणि 56 जर केलं 60 तर ते किती आला 810 रुपयाला तो विकेल. ठीक आहे. मग झालं तर बघा दोन्ही किमती मिळाल्या. खरेदी 720 रुपयाला केला होता, विकतोय 810 रुपयाला. म्हणजेच काय इथं सरळ दिसते बघाला मला 90 रुपयाचं प्रॉफिट झालं. खरेदी किंमत किती आहे तर 720 रुपये होती. पर्सेंटेजमध्ये पाहिजे गुणिले 100 होणार आहे. मग 0ला 0 गेला 9 1 9 9 8 72. मग 1/8ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे जी की किती असते तर 12.5% एवढा काय होणार आहे त्याला व्यवहारामध्ये नफा होणार आहे. क्लिअर आहे. त्यामुळे फक्त वेगळं जर म्हणलं बघा रेफरन्स फक्त तुम्हाला नीट समजून घेतला पाहिजे की या एक्झाम्पलसाठी 750 रुपये किंवा 750 ही तुमची रेफरन्सची व्हॅल्यू असेल. त्यामधून खरेदी किंमत तर ॲज इट इज दिल्याच आपल्याला, फक्त तुम्हाला विक्री किंमत शोधायची. आणि हे जे आता आपण केलं 750चं 8 पट जे आहेत या गोष्टी तुमच्या चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होणं फार गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही 1% काढणार परत त्या 7.5ला बाबांनो आपल्याला 8 पट करायचे गुणिले 8 करणार, हे काय असलं काय करत बसायची गरज नाही. लक्ष द्यावा ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या तुमच्या तोंडी झाल्या पाहिजेत. आणि तोंडी त्याच वेळी होतील ज्यावेळी तुम्ही अशा पद्धतीचे लेक्चर्स बघून तुम्ही स्वतःचा अप्रोच आहे तो तुम्ही स्वतः डेव्हलप करशील. तुम्ही पण त्या पद्धतीनं प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. तरच लक्षात ठेवा या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला फास्टली जमू शकतात आणि तोंडी जमू शकतात. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं बघा सेम एक्झाम्पल आहे अशाच पद्धतीचं. डाटा फक्त तिथं बघा चेंज झालेला आहे. त्यामुळे व्हिडिओ पॉज करून ॲन्सर जे आहे ते तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. फक्त तिथं नीट समजून घ्यायचं आहे की रेफरन्स जो आहे तो इथं 1000 ग्रॅम घ्यावा लागेल काय एक्झाम्पलमध्ये जो दिला आहे तो तुम्हाला घ्यावा लागेल. ठीक आहे. प्रश्न सेम आहे. CHSLचाच एक्झाम्पल आहे. CHSL 2022 मधला आहे. तर बघा प्रश्न काय सांगितलं आपल्याला तर अमित त्याचे सामान फक्त 5% नफ्याने विकण्याचा दावा करतो, परंतु तो अशा वजनाचा वापर करतो ज्यावर 1
kg लिहिलेले असते पण त्याचे वास्तविक वजन 960 ग्रॅम भरते तर त्याचा एकूण शेकडा नफा किती. मग आता ह्या एक्झाम्पलला बघा पहिलं वाक्य तर सोडून घ्या की ते 5% नफ्याने विकते, ते जनरल आहे. पण तिथं जो रेफरन्स जो दिला आहे बघा तुम्हाला, वजन किती लिहिलेलं आहे त्याच्यावर 1 kg लिहिलेलं आहे. पण 1 kg भरते का नाही भरत, तर ते 1 kg म्हणजेच 1000 ग्रॅम आपण कन्सिडर करणार आहे. 1000 ग्रॅमच्या ऐवजी ते वजन किती भरते, ते 960 ग्रॅम भरते. त्यामुळे या एक्झाम्पलसाठी बघा रेफरन्स जो असणार आहे माझा तो 1000 ग्रॅम तर मी काय बदलू घेतला तरी चालेल, कारण वाक्यातच ते 1 kg सांगितलेलं आहे. त्यामुळे रेफरन्स तो घेऊ शकताय. पण 1000 ग्रॅम वजन भरते का रे, तर नाही भरत. किती भरते ते, तर 960 ग्रॅम भरते. मग याचाच अर्थ काय, हे जे 960 ग्रॅम आहे ही माझी काय झाली रे, तर खरेदी किंमत झाली. बरोबर. पण आता इनिशियली पण आपल्याला सांगितलेलं की तो 5% नफा कमवतोय. मग 1000चं 1% तर 10 रुपये होते, 5% 50 रुपये झालं. म्हणजेच विकतोय कितीला रे, तो 1050 रुपयाला विकतोय याचा अर्थ ही झाली माझी विक्री किंमत. झालं, दोन्ही किमती मिळाल्या मला. 960ला खरेदी केलता, 1050ला विकला, तर प्रॉफिट बघा इथलं 40 आणि हे 50, 90 रुपयाचं प्रॉफिट झालं मला. मग 90 रुपयाचं प्रॉफिट होत असेल कशावरती झाले, तर 960 वरती झाले. हे पर्सेंटेजमध्ये पाहिजे इंटू 100 होणार याला. मग इथं पण बघा सेम 1 0ला 1 0 कट होईल, तर 3 3 न भाग घालू शकतो आपण. 3 त्रिक 9, इथं पण 3 त्रिक 9, 3 2 6. परत 32 आणि 100ला बघा 4 न कटिंग करू शकताय. 3 8 24, आपलं 3 8 24 म्हणतोय, सॉरी 4 8 32 आणि 4 ने इथं होणार आहे 25, 25 चौक 100. आणि परत बघा फायनली 25 त्रिक 75/8 एवढा मला काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. पण हे अपूर्णांकात आलं. पूर्णांकामध्ये कन्वर्ट जर केला तर किती होणार आहे बघा, 8 9 72, 72 म्हटल्यानंतर 3 उरेल, म्हणजे 9.3/8% एवढा मला काय होणार आहे या ठिकाणी प्रॉफिट होणार आहे. आणि हे जे फायनल आन्सर जे आहे ते बघा, ते डिपेंड राहील तुम्हाला की तुमचे ऑप्शन्स कसे आहेत. ज्या पद्धतीने ऑप्शन्स तुम्हाला दिले जातील त्या पद्धतीने जे आन्सर आहे ते तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे, चलो. त्यामध्ये बघा असं CHSL हे थोडंसं मांडणी म्हणला तर थोडीशी वेगळी केलेली आहे. आणि आता जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा, हे यामधलं सगळ्यात लेटेस्ट टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. मग या टाईपचे जे एक्झाम्पल जे आता एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे CHSLच्याच एक्झाममधलं, पण तो लेटेस्ट टाईप आहे या फसवणुकीच्या एक्झाम्पल्समध्ये. म्हणजे तिथं ॲक्च्युअल दर वगैरे दिला जातो. मग या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला GDच्या एक्झाम्समध्ये पण बघायला मिळतील. लास्ट इयरला जी आपली CGLची एक्झाम झाली होती त्या CGLच्या एक्झाममध्ये पण या टाईपचं एक्झाम्पल तुम्हाला विचारलं गेलं होतं. ठीक आहे, तर बघा प्रश्न काय सांगितलं आपल्याला, तर एक दुकानदार दावा करतो की 30 रुपये प्रति किलो दराने खरेदी केलेली साखर तो 27 रुपये प्रति किलो दराने विकतोय. परंतु तो 1000 ग्रॅम ऐवजी 750 ग्रॅम वजनाचा वापर करत असेल तर त्याचा शेकडा नफा किती. म्हणजेच काय इथं बघा, आता जो दर आहे त्या बाबतीमध्ये सांगितले. ॲक्च्युअल तर जो बेसिक एक्झाम्पल आहे ते तर दिलेच तुम्हाला की 1000 ग्रॅमच्या ऐवजी तो 750 ग्रॅम वजनाचा वापर करणार आहे. पण या एक्झाम्पलसाठी बघा तुम्ही आता ते ग्रॅमवरती कॅल्क्युलेशन इथं करू शकत नाही साहेब, कारण सुरुवातीचा जो दर आहे बघा साखरेचा त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजेच काय, तिथं जे पहिलं वाक्य तुम्हाला नीट समजून घ्यायचं बघा, त्यानं जी खरेदी केलेली आहे साखर त्याचा दर किती होता रे, तर 30 रुपये प्रति किलो होता. पण तो असा दावा करतोय की 30 रुपयाला मी खरेदी केलेली आहे, पण कस्टमरला विकत असताना ती साखर मी 27 रुपये प्रति किलो दराने विकतोय. म्हणजेच काय, तर या एक्झाम्पलसाठी बघा जी काय 27 रुपये जे आहे हे त्या दुकानदारासाठी काय बनणार आहे, माझं विक्री किंमत बनणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला नीट समजून घ्यायचं आहे अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये की जेवढ्या दराला तो विकतोय ती तुमची विक्री किंमत राहणार आहे, ती विक्री किंमत बदलणार नाही आहे. म्हणजेच काय की या एक्झाम्पलला त्या दुकानदारासाठी आता विक्री किंमत किती होणार आहे, माझी 27 रुपयेच होणार आहे. मग आता तुम्हाला फक्त काय शोधायचं असतं बघा, खरेदी किंमत शोधायची असते. आणि खरेदी किंमतीचा जो इनिशियल जो दर होता बघा तो किती होता रे, तर 30 रुपये प्रति किलो होता. बरोबर. मग हा प्रति किलो दर जो आहे तो कशाचा आहे रे, 1 किलोचा आहे. पण तो विकताना 1 किलो विकतोय का, तर नाही विकत. ते वाक्य पुढे आहे बघा, 1000 ग्रॅमाच्या ऐवजी तो 750 ग्रॅम वजनाचा वापर करतोय. याचाच अर्थ काय की जर त्यांना 1000 ग्रॅम साखर विकली असते तर त्याचा 30 रुपयाचे 30 रुपये सगळे गेले असते. पण जातेत का रे, नाहीत जात. 1000 ग्रॅम तो वापर करत नाही तर त्याच्याऐवजी तो 750 ग्रॅम वजनाचा वापर करतोय. मग फक्त तुम्हाला इथं खरेदी किंमत शोधायची असते बघा. हे जे 30 रुपये जे आहे तो किती रे, तर त्या 1000 ग्रॅम वजनाच्या साखरेचा दर आहे. पण तो 1000 ग्रॅम न विकता किती विकतोय फक्त, तर 750 ग्रॅमच विकतोय. मग तुम्हाला फक्त या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला खरेदी किंमत शोधायची असते आणि ती शोधायची या पद्धतीनं. 30 रुपयाचा दर आहे तो 1000 ग्रॅमचा होता, पण 1000 ग्रॅम न देता तो 750 ग्रॅम देतोय. मग त्याचं 30 रुपये तर जाणार नाहीत, 750 ग्रॅम वजनाचे किती रुपये जातील ते फक्त तुम्हाला शोधायचं आहे.
ठीक आहे. मग क्रॉसिंग करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन जे करतो, कारण इथं बघा पट वगैरे असं काही सापडत नाही. 30चा 1000 तुम्ही नाही करू शकत, कारण त्याला त्या पटीतच व्हॅल्यू नाही. मग आपण तिरकस गुणाकार करतो कसा बघा, तर 750 गुणिले 30 छेद काय होणार आहे, इथं 1000 होणार आहे. ठीक आहे. मग इथं बघा हे 2 शून्य कट होतील माझे. मग 75 आणि 10ला मी 5 न घालू शकते, 5 दुनी 10 झालं आणि 15 5 75. मग 15 त्रिक 45/2. मग 45/2 याचा अर्थ काय, 45चे निम्म करा, जे की किती असतं रे, तर 22.5 रुपये असतात. ठीक आहे. त्यामुळे हे जे 22.5 रुपये जे आलं, ही माझी काय येते रे, तर त्या साखरेची खरेदी किंमत असणार आहे त्या दुकानदारासाठी. कारण प्रश्नानुसार काय सांगितलं होतं आपल्याला, की तो खरेदी जे करतोय तो 30 रुपये दरानं करतोय, पण 1 किलोसाठी करतोय. पण तो 1 किलो न देता तो देतोय फक्त 750 ग्रॅम. त्यामुळे त्याचे 30 रुपये न जाता त्याला आता खरेदी किंमत किती पडणार आहे रे, तर 22.5 रुपये पडणार आहे. विक्री किंमत माझी चेंज होणार नाही, 27ची 27 रुपये जाणार आहे इथं. मग झालं तर मग ही किंमत फक्त तुम्हाला शोधायची आहे ह्या टाईपच्या एक्झाम्पलला, आणि ती शोधण्याचा रेफरन्स आहे हा तिरकस गुणाकार पद्धत. जेवढा काय दर आहे तो 1000चा असेल, किती देतोय तेवढाचा तुम्हाला काढायचा आहे. झालं तर मग 22.5ची किंमत मी आता 27 रुपयाला जर विकत असेल ती साखर, तर नफा बघा याला 5 द्या वरचं 23 रुपये झालं, म्हणजेच 4.5 रुपयेचा नफा झाला मला. कशावरती, तर ह्या 22.5 रुपयेवरती खरेदी किंमत टाकतो आपण, आणि हे मला पर्सेंटेजमध्ये पाहिजे, गुणिले 100 होणार आहे. मग इथं बघा एक घर सोडून दशांश चिन्ह कटिंग होईल. मग आपण जरा तर बघा 15 नंतर घालू शकतो का बघा, 15 1 15, येस 15 भाग झाली, इथं 15 त्रिक 45, इथं पण सेम 15 1 15, 7 उरलं 75 झालं, 75ला 15 5 75. ठीक आहे. परत 3 कटिंग होईल बघा, 3 5 15, आणि 1/5ची व्हॅल्यू आपल्याला माहीत असते किती आहे, तर 20% एवढा काय होणार आहे, त्या दुकानदाराला नफा होणार आहे. क्लिअर आहे. त्यामुळे या टाईपच्या एक्झाम्पलला बघा काय प्रोसेस तुम्हाला होणार आहे. विक्री किंमत तुमची बदलणार नाही, ती एक्झाम्पलमध्ये ॲज इट इज तुम्हाला दिली जाते. शोधायची असते फक्त तुम्हाला खरेदी किंमत. जी इनिशियल व्हॅल्यू दिली जाते ती 1000 ग्रॅमसाठी असते, आणि तो जर केवढा वापर करतोय वजनाचा तेवढ्या ग्रॅमची तुम्हाला काढून घ्यायची. इथं तो 750 ग्रॅम वजनाचा वापर करतोय, त्याची किंमत काढून घेतली आपण, 22.5 रुपये बनते. मग 22.5 रुपयाची वस्तू आता तो 27 रुपयाला ती साखर विकतोय, आणि त्यानंतर पुढचं जनरल कॅल्क्युलेशन राहील, पर्सेंटेज प्रॉफिट आपल्याला काढून घ्यायचं आहे. क्लिअर आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल बघा सेम आहे, आणि हे जे एक्झाम्पल जे आहे ते GD SSC GD 2021च्या पेपरमधलं हे एक्झाम्पल आता तुमच्या स्क्रीनवरती आहे. सेम व्हिडिओ पॉज करायचं आहे, आणि आन्सर जे आहे ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे बघा फक्त बदलणार ती तुमची खरेदी किंमत बदलणार, एवढं डोक्यात ठेवा, विक्री किंमत बदलणार नाही. ठीक आहे. तर बघा प्रश्न काय सांगितलं आहे, एक दुकानदार 50 रुपये प्रति किलोने खरेदी केलेला तांदूळ 40 रुपये प्रति किलोने विकण्याचा दावा करतो, परंतु तो विकत असताना 1 किलो ऐवजी 640 ग्रॅम वजनाचा वापर करत असेल तर त्याचा शेकडा नफा किती. प्रश्न सेम SSC GD 2021च्या एक्झाममधला आहे. इथं बघा विक्री किंमत तर बदलणार नाही आहे तुमची, तुम्हाला शोधायची फक्त खरेदी किंमत. शोधण्याचा अप्रोच काय असणार आहे, सेम तिरकस गुणाकार पद्धत तुम्हाला वापरायचे. मग विक्री किंमत तो नोट करूया आपण. बघा 50 रुपयाचा तांदूळ खरेदी केलतात त्यानं, पण दावा काय करतोय की मी तो 40 रुपयाने विकतोय कस्टमरला. याचा अर्थ काय, या एक्झाम्पलसाठी जी विक्री किंमत जी आहे ती किती रुपये असणार आहे, माझी 40 रुपये विक्री किंमत असायला पाहिजे. ठीक आहे. मग जी खरेदी किंमत जी होती ती किती होती रे, तर 50 रुपये होती. पण 50 रुपये दर जो होता तो 1000 ग्रॅमसाठी होता ना, पण तो 1000 ग्रॅम नाही विकत आता. म्हणजे हा जो दर आहे तो 50 रुपये जो दर आहे तो 1000 ग्रॅमचा झाला. मग तो विकतोय खरं किती रे, तर 640 ग्रॅम विकतोय. मग याचाच अर्थ काय, इथं बघा पट सापडते. आता 50ची जर तुम्ही इथून इकडे आलासा तर ही किती आहे रे, तर दुप्पट आहे, म्हणजे 20 पट आहे. मग जर इथून पण आता इकडे यायचं असेल तर 20 पट झाली पाहिजे. मग उलटे याचा अर्थ काय की बाबांनो, इथं 640 किंवा 1000वरून इकडे यायचं असेल तर 20 पट होते, 20 भागा, 20 जर मी ह्याला भागलं तर 0 0 जाईल, आणि 64 निम्मा केला तर किती येणार आहे, तर 32 रुपये येणार. मग हे 32 रुपये माझं काय बनणार आहे, आता त्या दुकानदारासाठी खरेदी किंमत बनणार आहे. झालं. मग 32 रुपये खरेदी किंमत मिळाली, विक्री किंमत ऑलरेडी होती 40 रुपये. मग 32चं जर 40 रुपये विकत असेल मी, तर 8 रुपयाचं प्रॉफिट होतं आहे मला, आणि खरेदी किंमत किती होती रे आता, तर 32 रुपये पर्सेंटेजमध्ये पाहिजे, गुणिले 100 होणार आहे. मग 8 1 8 आणि 8 चौक 32, 1/4ची व्हॅल्यू आपल्याला माहीत असते किती असते रे, 25% नफा. हे माझं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे.
क्लिअर आहे. इथं फक्त म्हणला तर हे कॅल्क्युलेशन थोडंसं वेगळं वाटेल तुम्हाला. 50ची हे वेगळं म्हणण्यापेक्षा आपण ऑलरेडी अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन चेक केलेच की तिरकस गुणाकार असताना पट शोधायची असते, किती पट होते वगैरे ना काय. मागच्या एक्झाम्पलला ती नव्हती म्हणून आपण तिरकस गुणाकार टाकला. इथं मिळते बघा 50चा 1000 करायचा असेल तर 20 पटीनं गुणावं लागेल. इथं जर 20 पट होते तर आपल्याला उलटं यायचं आहे. तर 20 न भागा 640ला, तुम्ही जर 20 न भागलं तर इथं येणार आहे 32 रुपये. ठीक आहे. चलो पुढचं एक्झाम्पल आहे बघा सेम. आणि हे एक्झाम्पल ॲक्च्युली थोडंसं मागच्या टाईपच्या पद्धतीचं आहे. त्यासाठी सेम व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर जे आहे ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न सेम बघा SSC GD 2021च्याच एक्झाममधला आहे. म्हणजे हे मागं जे एक्झाम्पल आपण बघितले त्या टाईपचं एक्झाम्पल आहे तुमच्या स्क्रीनवरती. काय सांगितलं बघा तिथं, एक डीलर त्याचा माल 16% तोट्याने विकण्याचा दावा करतो, परंतु तो 1 किलोच्या ऐवजी 750 ग्रॅम वजनाचा वापर करत असेल तर त्याचा शेकडा नफा किती. ठीक आहे. हे मागच्या टाईपचं एक्झाम्पल आहे. इथं जो रेफरन्स आपण घेतलेला तो 1000 रुपयाच्या बाबतीमध्ये घेतोय आपण नेहमी पद्धतीनं. 1000 रुपये जर रेफरन्स असेल तर विक्री करताना म्हणणं काय रे त्याचं की तो 16% तोटा सहन करून विकतोय. मग 16% जर तुम्ही 1000चं काढलं तर ते किती बनतं रे, 160 होणार आहे. 160 जर तुम्ही वजा केलं तर ते कितीला विकेल रे, तर 840 रुपयाला विकणार आपण. मग विकणार याचाच अर्थ काय झाला, तर ही माझी झाली विक्री किंमत 840 रुपये. पण विकताना तो काय करतोय रे, तर 1000 ग्रॅम तर विकत नाही. 1000 ग्रॅमच्या ऐवजी बघा 750 ग्रॅम वजनाचा वापर करतोय. म्हणजे इथे याला पाहिजे माझं किती, तर 750 रुपये. हे त्याचं स्वतःपासनं गेलं तर, किंवा एवढ्या वजनाचा वापर करतो याचा अर्थ हे आपलं काय बनणार आहे, खरेदी किंमत बनेल. झालं. मग 750चं जर मी 840 रुपयाला जर विकत असेल तर 840ला विकल्यानंतर बघा इथं 90 रुपयाचा नफा होणार आहे. 90 रुपयाचा नफा होतोय 750 वरती आणि हे मला पर्सेंटेजमध्ये पाहिजे गुणिले 100 होणार आहे. मग 15 कटिंग करूया बघा आपण ह्याला. 15 × 90 आणि 15 × 5 = 75 आणि हे 50 दुनी 100 आणि 6 दुनी 12. म्हणजेच काय, तर या टोटल व्यवहारामध्ये तो काय करेल रे, 12% नफा या ठिकाणी काय करणार आहे, कमवणार आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. आणि पुढचं आता जे एक्झाम्पल आहे बघा ते ह्याच्या बाबतीमधलं आहे. कुठलं, तर आता आपण जे किमतीचं जे बघितलं बघा त्या टाईपचं एक्झाम्पल आहे. सेम व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर जे आहे ते काढण्याचा तुम्ही सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. आणि हे जे एक्झाम्पल आता तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा ते पण सेम SSC GD 2021च्याच पेपरमधला आहे. तर प्रश्न काय सांगितला बघा, एक बेईमान विक्रेता 20 रुपये प्रति किलोने खरेदी केलेला तांदूळ 24 रुपये प्रति किलोने विकतो आणि विकताना 1 किलोच्या ऐवजी 800 ग्रॅम वजनाचा वापर करत असेल तर त्याचा एकूण शेकडा नफा किती. तर इथं बघा इनिशियलीच तो 20 रुपयानं खरेदीच केला आहे, पण विकताना पण तो 24 रुपयाने विकतोय. म्हणजेच काय, ऑलरेडी तिथं बघा 4 रुपयाचा नफा कमवतो तो. म्हणजे ते जे 24 रुपये जे आहे ते माझं या एक्झाम्पलसाठी काय झालं रे, तर विक्री किंमत झाली. बरोबर, काय झाली, विक्री किंमत झाली 24 रुपये. जसं बघा नेहमी आपण खरेदी किंमत बदलत असते अशा टाईपच्या एक्झाम्पलला. खरेदी कितीला केलता रे, त्यानंतर 20 रुपयाला केलता. पण 20 रुपये जो तांदूळ होता तो 1000 ग्रॅमसाठी लावला पाहिजे, पण तो 1000 देतोय का, नाही देत. तो देतोय फक्त आता 800 ग्रॅम देतोय. मग इथं होणाऱ्या मला 800 ग्रॅमला किती वजनाचा वापर होईल ते शोधायचं. मग इथं पण बघा पट मिळते. 20चं जर 1000 करायचं असेल तर हे 50 पट आहे, 20 5 100. मग 50 पट असेल तर इथं 50 भागा, भागल्यानंतर मग इथं व्हॅल्यू येईल तुम्हाला. 50 जर भागलं 0 0 गेला आणि 16 85. म्हणजेच इथं जे 16 जे आलं हे माझं आलं ह्या एक्झाम्पलसाठी खरेदी किंमत बनली माझी. झालं. मग 16 रुपयाला खरेदी केलता, विकतोय मी 24 रुपयाला. तर 16चं 24ला जर विकायचं असेल तर 8 रुपयाचा नफा झाला आणि खरेदी किंमत किती होती, 16 होती. पर्सेंटेजमध्ये पाहिजे गुणिले 100 होणार आहे. मग कटिंग करा. 8 9 जाते बघा, 8 2 16, 1/2 आलं आणि 1/2ची व्हॅल्यू आपल्याला माहीत असते किती असते रे, तर 50% एवढा तो काय करेल रे, नफा कमवणार आहे या टोटल व्यवहारामधून. ठीक आहे. कितीचं करेल, तर 50% एवढा काय होणार या एक्झाम्पलला, किंवा हे माझं काय असेल या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. येस. नेक्स्ट पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती बघा. सेम एक्झाम्पल आहे जे आपण आता ज्या टाईपने एक्झाम्पल सोडवले त्याच टाईपचं एक्झाम्पल आहे. काय सांगितलं बघा आपल्याला, तर एक बेईमान दुकानदार 25 रुपये प्रति किलो दराने खरेदी केलेले मीठ त्याच दराने विकण्याचा दावा करतो, परंतु तो 200 ग्रॅम कमी वजनाचा वापर करत असेल तर त्याचा शेकडा नफा किती.
म्हणजेच काय इथं फक्त बघा जो खरेदी किंमत जी आहे त्या मिठाची तर 25 रुपये प्रति किलो दर होता, विकताना तो काय करतोय की त्याच दरानं विकण्याचा दावा करतोय तो, पण विकत असताना मात्र काय वजनाचा कमी वापर करतोय, त्यामुळे कॅल्क्युलेशन जे आहे ते आपलं सेम याच पद्धतीनं जाणार आहे बघा. म्हणजे जसं की आतापर्यंत शब्दच आहे बघा, पहिलं जे वाक्य आहे विकत असताना तो काय रे 25 रुपये प्रति किलोनं विकतोय. याचाच अर्थ काय झाला तर या एक्झाम्पलसाठी जी काही विक्री किंमत जी असणार आहे माझी ती किती रे, तर ॲज इट इज राहील 25 रुपयेच आपला काय असणार आहे विक्री किंमत असणार आहे. ठीक आहे, पण त्यानं खरेदी पण 25 रुपयालाच केला होता, पण विकताना मात्र तो 200 ग्रॅम कमी वजनाचा वापर करतोय. म्हणजेच काय जो काय 25 रुपये जो खरेदीचा जो काय दर होता बघा तो किती रे, तर तो 1000 ग्रॅमसाठी असायला पाहिजे, बरोबर. पण विकताना काय करतोय तो 1000 ग्रॅम तर देत नाहीये, तो तिथं 200 ग्रॅम कमी देतो. याचाच अर्थ काय विकताना तो काय करेल तर 800 ग्रॅम वजनाचा वापर करणार आहे. मग जी काय खरेदी किंमत जी होती 25 रुपये जो दर होता तो 1000 ग्रॅमसाठी होता, पण देणार आहे तो 800 ग्रॅम. मग सेम बघा पटीत जे आपण चेक करतो इथं बघा 40 पट आहे, 25 चौक 100 होते आणि वरचा 0. मग इथं पण आता हे 40 पट होऊन आलेले वेळेले 40 पट याचा अर्थ मग ह्याला 40 भागायला लागेल आपल्याला. 40 जर भागला तर 0 जाईल आणि 4 दुनी 8. म्हणजेच काय तर इथं बघा, तर इथं जे आन्सर असायला पाहिजे माझं ते किती असायला पाहिजे, जे 20 रुपये हे आपलं काय असणार आहे, त्याला ॲक्च्युअल ही काय पडणार आहे खरेदी किंमत पडणार आहे. ठीक आहे, कारण जो काय दर जो दिला आहे तो 25 रुपये प्रति किलोचा होता, पण तो 1 किलो देत नाही, तो देतोय फक्त 800 ग्रॅम. मग याचा जर जसा रेफरन्स घेतला तर ॲक्च्युली त्या मिठासाठी जी काही खरेदी किंमत आहे त्या दुकानदारासाठी ती किती असायला फक्त 20 रुपये एवढीच असणार आहे. मग झालं तर मग 20 रुपयाला खरेदी करत होता तो 25 रुपयाला विकतोय, सरळ काय होणार आहे तर 5 रुपयाचं प्रॉफिट होणार आहे. आणि खरेदी किंमत माझी किती आहे तर 20 आहे, आणि हे मला पर्सेंटेजमध्ये पाहिजे काय होणार गुणिले 100 होणार आहे. मग कटिंग करा, 5 1 5 5 चौक 20 आणि 1/4 ची जी काय व्हॅल्यू असते ती किती असते तर 25%. हे माझं या ठिकाणी काय असणार फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे, चलो पुढे जाऊ. आणि आता जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा ते आपल्या लास्ट इयरला जे काही CGLची एक्झाम जी झाली होती त्या CGLच्या एक्झाममधलं हे एक्झाम्पल आहे. त्यासाठी सेम व्हिडिओ पॉज करा तुम्ही सर्वांनी, आणि थोडंसं वेगळ्या फॉर्मॅटमधलं क्वेश्चन आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर जे आहेत सर्वात महत्त्वाचा प्रश्न समजून घ्या आधी की आपल्याला दिलं आहे काय, आणि त्यानुसार तुम्हाला इथं काय करायचे प्रोसेस अप्लाय करायचे. ठीक आहे, तर काय प्रश्न काय बघा आपल्याला, तर एक दुकानदार 3 किलो वजनाच्या काट्यात 100 ग्रॅम कमी वजन करतो. त्याचा वापर करून त्याने 3 किलो आले 46 रुपयेमध्ये विकले. दुकानदाराने ते आले 12 रुपये प्रति किलो दराने खरेदी केले असेल तर आले विकून त्याला किती रुपये नफा झाला. म्हणजे इथे आता बघा बदल जर म्हणला प्रश्नामध्ये सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला जे आन्सर काढायचे ते रुपयामध्ये काढायचे, ते पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं नाही. आणि इथं थोडंसं कॅल्क्युलेशन वेगळं आहे. इथं जो काय तुम्हाला वजनाचा जो काय रेफरन्स दिला आहे तो बघा 3 किलो वजनाच्या बाबतीमध्ये. म्हणजेच काय जर तुम्ही 3 किलो वजनाचा वापर करत असेल किंवा तो दुकानदार जर करत असेल तर त्या 3 किलोमध्ये तो फक्त 100 ग्रॅम कमी वजनाचा वापर करतो. इथं 1000 ग्रॅमला 100 ग्रॅम असा तुम्हाला रेफरन्स दिला नाहीये. इथं काय आहे तर 3 किलो वजनामध्ये तो काय करणार आहे तर 100 ग्रॅम वजनाचा कमी वापर करणार आहे. मग तसा विचार केला तर तिथं बघा स्टेटमेंट सरळ सांगितले की त्यानं ते जे काय आलं जे आहे सगळं ते किती रे 3 किलो आलं जे आहे ते 46 रुपयाला विकलेलं आहे. मग याचाच अर्थ काय आला की हे जे 46 रुपये जे आहे ते या एक्झाम्पलसाठी माझी काय बनणार आहे विक्री किंमत बनणार आहे. ठीक आहे, मग आता सेम जसं आपण आताच्या एक्झाम्पल जे सोडवले आपली बदलते फक्त खरेदी किंमत बदलत असते. मग तिथं बघा एक दर दिले आपल्याला, त्या दुकानदारानं जे आलं आहे ते 12 रुपये प्रति किलोनं खरेदी केलं होतं. मग टोटल किती विकले रे त्यांना तर 3 किलो विकलं होतं. मग एका केजीला जर 12 रुपये असेल तर 12 36 रुपये प्रति किलो हे झालं काय होणार आहे त्या दुकानदारासाठी ह्याची खरेदी किंमत बनणार आहे. ठीक आहे, किती रुपये बनेल तर 36 रुपये ही काय त्या दुकानदारासाठी खरेदी किंमत बनणार आहे. पण इथं पण सेम तो काय करतोय तर 3 किलो वजनाचा वापर नाही करणार आहे. तो देणार किती तर फक्त 2900 ग्रॅम वजन वापरणार आहे. कारण प्रश्नामध्ये काय सांगितलं आपल्याला 3 किलो जर वजन केलं त्यानं तर त्यामध्ये 100 ग्रॅम कमी बसणार आहे तुमचं. मग त्या पद्धतीने आपल्याला मांडणी करावी लागेल. हे जे काही 3600 किंवा खरेदी किंमत जी 36 रुपये त्याला पडलेली आहे ती किती ग्रॅमसाठी बसणार आहे तर 3000 ग्रॅमसाठी. 3 किलो म्हणजे 3000 ग्रॅम होणार आहे. पण त्याच्याजवळचं 3000 न जाता त्याच्याजवळचे फक्त 2900 ग्रॅम जाते, कारण 100 ग्रॅम कमी बसणार आहे त्या ठिकाणी. त्यामुळे इथं फक्त ह्या 2900ला किती हे माझं उत्तर काढायचं. मग इथं पण बघा सेम तिरकस काय होत नाही. तर 36ला किती नंतर गुणल्यानंतर तुमचं 30 नाही उत्तर येऊ शकत. त्यामुळे मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला. 2900 गुणिले 36 आणि ह्याला कितीने
तर ह्या 3000 आपल्याला भागावं लागेल. ठीक आहे, 2 शून्याला हे 2 शून्य कट होतील. त्यानंतर इथं बघा 3 न भाग घालूया, कारण इथं 3 10 30 होते, छेदामध्ये 3 10 येते, आता ते एक घर सोडवायला सोपं पडेल. 3 10 30 झाला आणि इथं होणार आहे 12 त्रिक 36. त्यानंतर आता 12 गुणिले 29 करू आणि त्याला एक घर सोडायचं आहे फक्त तुम्हाला. 12 9 अष्टदर्शी झाले, चाले 10, 12 दुनी 24 आणि 10 किती होणार आहे तर 34. म्हणजे हे किती झालं 348/10 आणि एक घर आज सुटेल, किती होणार आहे 34.8 रुपये. एवढं काय होणार आहे त्या दुकानदारासाठी ही खरेदी किंमत असेल. इथं 36 रुपये तुमची ॲक्च्युअल खरेदी किंमत होणार नाही, लक्षात ठेवा, कारण तो 2900 ग्रॅम वजनाचा वापर करणार आहे. त्यामुळे इथं जे काही तुमची वजन असणार आहे, खरेदी किंमत जी असणार आहे ती किती भरायला पाहिजे 34.8 रुपये एवढं त्याची खरेदी किंमत असेल. मग झालं तर मग बघा दोन्ही किमती मिळाल्या, 34.8 रुपयाची आलं टोटल, त्यानं 46 रुपयाला विकलं. आपल्याला पाहिजे नफा याचा अर्थ काय रे तर विक्री वजा खरेदी करतो आपण. मग विक्री किंमत माझी 46 रुपये होती, खरेदी किंमत किती आली ती तर 34.8 रुपये होती. वजाबाकी करूया, 10तनं 8 गेले, 2 राहिले, एक हातच्या तिकडे गेला, 5 उरलं, 5तनं 4 1 आणि इथं पण एक हातच्या म्हणजे तिकडे काय 4तनं 1 गेला 1, म्हणजे टोटल बघा इथं त्याला 11.2 रुपये एवढा काय होणार आहे त्याला त्या व्यवहारामध्ये नफा होणार आहे त्या आलं विकल्यानंतर. इथं खरेदी किंमत जी आहे ती तुम्ही 36 रुपये घेऊ शकत नाही. 36चं 46 जर केलं तर 10 रुपयाचा नफा होतोय, जे चुकीचं उत्तर आहे. तुमचं खरं उत्तर जे आहे ते किती रुपये असायला पाहिजे तर 11.2 रुपये एवढा आपल्याला त्या टोटल व्यवहारामध्ये काय होणार आहे नफा होणार आहे. त्यामुळे इथं फक्त बदल जर म्हटला तर तो हाय बघा की 3 किलोमध्ये तो 100 ग्रॅम कमी वजनाचा वापर करणार आहे. त्यामुळे टोटल जे आहे ते फक्त 2900 ग्रॅम वजन जे आहे ते त्याच्याकडून जाणार आहे. 1000ला इथं तुम्हाला तो रेफरन्स जो आहे तो घ्यायचा नाही. ठीक आहे, चला तर आणि आजच्या लेक्चरचं लास्ट एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे आणि यामध्ये अजून काय वेगळं असू शकतं ते ह्या तुम्हाला एक्झाम्पलमधून समजेल. मग त्यासाठी बघा प्रश्न नीट वाचा व्हिडिओ पॉज करून आणि तुम्ही आन्सर जे आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि या एक्झाम्पल्ससाठी बघा खास करून ऑप्शन देखील प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ऑप्शन प्रोव्हाइड करण्याचं एकमेव रिझन आहे कारण इथं बघा प्रश्न उलटा विचारलेला आहे तुम्हाला. मग काय दिले बघू आपण आधी ते तर यशने 40 रुपये प्रति किलो दराने साखर खरेदी करून 100 रुपये प्रति किलो दराने विकतो. विकताना खराब मशनीचा वापर करून तो 1 किलोग्रॅम ऐवजी 800 ग्रॅम वजनाचा वापर करत असेल 800 ग्रॅम वजनाचा वापर करतो. आज जर त्याचा एकूण नफा 30% असेल तर Xची किंमत किती. आणि ऑप्शन जे आहे ते तुम्हाला त्या पद्धतीने प्रोव्हाइड केलेले आहेत बघा. तर इथं बघा जर प्रश्न नीट तुम्ही वाचला असेल तर तिथं बघा तुम्हाला हे समजेल की उलटा जो प्रश्न म्हणलं तुम्हाला आत्तापर्यंतचे जेवढे काही एक्झाम्पल्स आपण बघितले बघा तर तो दर जो होता किती रुपये खरेदी करून किती रुपयाला विकतो हे सगळं आपल्याला दिलं जात होतं. पण या एक्झाम्पलमध्ये आपल्याला तसं काहीही प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. फक्त त्यांना खरेदी करण्याचा दर दिला आहे बघा 40 रुपयाला त्यानं खरेदी केली होती ती साखर, पण तो 1 रुपये प्रति किलोनं विकतोय आणि तोच उत्तर आपल्याला काढायचा आहे. आणि टोटल प्रॉफिट एक सांगितलं आहे बघा, टोटल नफा जर म्हटला तर तो 30% नफा कमवतोय, जे की आत्तापर्यंत जेवढे एक्झाम्पल आपण सोडवले त्यामध्ये 30%ची किंमत आपल्याला दिली जात होती. म्हणून तुम्हाला म्हणले की उलटा प्रश्न आहे आणि ज्यावेळी अशा पद्धतीने उलटी प्रोसेस आपण करायची असते त्यावेळी सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणला तर ऑप्शनचा वापर करायचा ते सर्वात आपल्याला सोयीस्कर पडत असते. ठीक आहे, तर बघा ऑप्शन पण सिलेक्ट करत असताना आपल्याला इथं एक थोडासा आपल्या कॅल्क्युलेशनचा सेन्स वापरायचा आहे. जसं की बघा टोटल जर म्हणला एक्झाम्पलमध्ये आपल्याला बघा तिथं काय सांगितलं तर त्याला एकूण जे आहे ते 30%चा नफा झालेला आहे. टोटल प्रॉफिट जे आहे म्हणजे सुरुवातीला किंमत वाढवून पण आणि ऑप्शन आणि बघितले बघा तर सगळे 40पेक्षा जास्त आहेत. याचा अर्थ काय तर तुम्हाला तिथं एकतर प्राईसमध्ये पण तुम्हाला प्रॉफिट झालेलं आहे कारण खरेदी किंमत जी आहे त्या साखरेची जी की किती होती तर 40 रुपये प्रति किलो होती. ही पण प्राईस तुम्ही वाढवणारच आहात आणि सोबतच वजनामध्ये पण गफलत आहे. काय आहे ती तर 1000 ग्रॅमच्या ऐवजी तो काय करतोय 800 ग्रॅम वजनाचा जो आहे तो वापर करतोय असं आपल्याला सांगितलंय. त्यामुळे या दोन्ही नफ्यांना एकत्र केला तर टोटल नफा प्रॉफिट जे आहे ते मला 30%चं इथं प्रॉफिट झालं पाहिजे. मग इथंच एक बघा टोटल इथं वजनाचा जर नुसता तुम्ही विचार केला तर 1000 ग्रॅमच्या ऐवजी 800 ग्रॅम वजनाचा तुम्ही वापर करताय. म्हणजेच इथं बघा नुसता वजनाचा जर मी विचार केला तर इथं बघा जवळपास मला 20%चा नफा होतोय. ठीक आहे, नुसता कशामध्ये ह्या वजनाचा विचार केला तर
आणि मग आता मला सांगा, जर तुम्हाला प्राईजमध्ये पण नफा जर ॲड करायचा असेल तो काय असेल तो, आणि टोटल प्रॉफिट जर तुम्हाला 30% व्हायचं असेल तर लक्षात ठेवा, इथं जी काही किंमत आहे 40 रुपयेवरून तुम्हाला किती वाढवायचे किंवा त्या एक्सची जी काही किंमत आपल्याला करायची आहे तिथं लक्षात ठेवा लगभग तुम्हाला 10 ते 15%चाच नफा झाला पाहिजे. आणि जर ते दोन्ही नफे तुम्ही एकत्र केले तर ती टोटल प्रॉफिट तुमचं 30% आलं पाहिजे. म्हणजेच काय, 40 रुपयाची जी काही किंमत आहे ती मला जर वाढवायची असेल आता, तर 40%चं बघा 10% किती म्हणतोय रे, तर आपण 4 रुपये येणार आहे. मग लगभग तुमचं उत्तर जे आहे ते 44 रुपयाच्या आसपासच पाहिजे किंवा 44 रुपयापेक्षा कमी पाहिजे. तुम्ही जर अजून त्याची जर प्राईस वाढवली तर लक्षात ठेवा तुमचा जो काय टोटल प्रॉफिट आहे ते 30%पेक्षा जास्तच जाणार आहे. कारण वजनामध्येच तुम्हाला 20%चा नफा झालेला आहे. मग याचाच अर्थ इथं जो काय तुम्हाला रुपयामध्ये जो काय नफा करायचा आहे तो तुम्हाला 44 रुपयाच्या आतमधली व्हॅल्यू असली पाहिजे, हे कन्फर्म आहे. मग जर तुम्ही ऑप्शन नीट बघितले बघा, तर पहिला ऑप्शन जो आपल्याला सांगितला आहे तो 48.6 रुपये. इथंच बघा ते 20%पेक्षा जास्त व्हॅल्यू जाते. 8.6 रुपये वाढवलं ना आपण, मग ते 20%पेक्षा जास्त जाते. हे नको आहे ऑप्शन आपल्याला. दुसरा ऑप्शन आहे 46.1 आहे, हा पण बघा 10%पेक्षा जास्त चाललेला आहे. तिसरा ऑप्शन आहे 41.6 रुपये आणि चौथा ऑप्शन आहे 52.1 रुपये. 52.1 रुपयाचा तर काय संबंधच नाही, राहतोय तुमचा एकच ऑप्शन आहे बघा, जो की कुठली प्राईस आहे रे, ती 41.6 रुपयाची ही व्हॅल्यू आहे. किती रुपये? 41.6 रुपयाची ही तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे. मग आता इथं फक्त तुम्हाला चेक करायचं बघा, टोटल प्रॉफिट जे आहे ते काय काय झालं पाहिजे तुमचं, तर 30%चं आलं पाहिजे. मग त्यासाठी इथं बघा आत्तापर्यंत आपण म्हणजे 40 रुपयाचा जर मी कितीला विकतोय तर 41.6 रुपयाला जर विकत असेल तर हे जे 41.6 रुपये आहे हे माझ्यासाठी काय झालं, या एक्झाम्पलची विक्री किंमत झाली. ठीक आहे. आणि खरेदी किंमत कितीला केली तर 40 रुपयाला खरेदी करतोय तो. पण सेम हे जे 40 रुपये जे आहे ते ह्या किती राहिले तर 1000 रुपयासाठी आहे, सॉरी 1000 ग्रॅमसाठी. पण तो 1000 ग्रॅम देत नाही, तो देतोय किती रे तर 800 ग्रॅम देतोय. मग हे आता क्रॉस चेकिंग करू आपण की हा जो ऑप्शन मी घेतलेला आहे कोणता 41.6 रुपये हा बरोबर आहे का चुकीचा आहे. मग त्यासाठी सेम जसं आपण तिरकस गुणाकार मांडत होतो, विक्री किंमत तर माझी बदलणार नाही, 41.6 रुपये राहील. म्हणजेच काय 40 रुपये जो दर होता तो कोणासाठी होता रे तर 1000 ग्रॅमच्या साखरेसाठी होता. पण 1000 ग्रॅम देत नाही मी देतोय फक्त 800 ग्रॅम देतोय. मग 40 जर तुम्हाला 1000 करायचं असेल तर किती होते बघा, शून्याला हा शून्य कट होईल आणि हे झालं 25, 25 चोक 100 म्हणजे हे 25 पट आहे. मग इथं जर व्हॅल्यू पाहिजे असेल तर ह्याला 25 न भागा, 25 त्रिक 75, 5 उरले 50 झाले, 50ला परत 25 दोन्ही 50, म्हणजे तुम्हाला खरेदी किंमत जी आहे ती किती बसेल रे तर 32 रुपये बसणार आहे आणि विक्री किंमत बसेल 41.6 रुपये. मग झालं तर मग 32चं जर मी एवढ्याला विकत असेल तर प्रॉफिट बघा 32ला 9 द्या 41 झालं, म्हणजे 9.6 रुपयाचा नफा झाला मला. कशावरती? 32 रुपयेवरती खरेदी किंमत, आणि टक्क्यात पाहिजे मला गुणिले 100 होणार आहे. मग सेम बघा या शून्याला हा इथला एक पॉईंट तुमचा कटिंग होईल, पॉईंटला वगैरे 0 एक घर जाईल. 32ची तिप्पट केली, 32 त्रिक 96 असते बघा आणि 10 त्रिक 30, म्हणजेच काय 30% माझा एकूण नफा मॅच होतोय, जो की इथं आपल्याला सांगितलं होता प्रश्नामध्ये. याचाच अर्थ काय की हे जो काय आपण ऑप्शन जो उचलला आहे 41.6 रुपये हे माझं फायनल आन्सर असणार आहे. फक्त ते जजमेंट तुम्हाला आलं पाहिजे जे आपण सुरुवातीला घेतलं होतं, कारण वजनामध्येच तुम्हाला एकूण 20%चा नफा होतोय. वजन तुम्ही 800 ग्रॅम वापरत असेल तर याचाच अर्थ जर तुम्हाला टोटल प्रॉफिट पाहिजे असेल तर रुपयामध्ये मला फक्त लयत लय 10%चा नफा झाला पाहिजे. 10%पेक्षा जर जास्त होत असेल तर माझं टोटल प्रॉफिट 30 नाही येणार, 30पेक्षा जास्त जाईल. मग त्या बेसिसनं जी काही विक्री किंमत आहे तुमची ती 44 रुपयेपेक्षा कमी असली पाहिजे. आणि 44 रुपयेपेक्षा कमी असणारा एकच ऑप्शन होता आपल्याकडे, तो कुठला रे तर 41.6 रुपये होता. आणि त्यालाच फक्त आपण क्रॉस चेक केले आणि ते मॅच पण होते. त्यामुळे आन्सर जे असणार आहे ते आपलं काय असेल, ऑप्शन नंबर 3 हे आपलं फायनल आन्सर देखील असणार आहे. ठीक आहे. चला तर मग अशा पद्धतीनं आजचं लेक्चर आपण इथंच राऊंड अप करायचं आहे. लेक्चर आवडलं असेल तर सेशनला लाईक नक्की करा आणि तुमचे जेवढे विद्यार्थी मित्र आहेत खास करून सेंट्रलच्या एक्झामचा अभ्यास करतात अशा सर्व विद्यार्थ्यांना सेशनची लिंक तुम्ही नक्की शेअर करा. कारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लक्ष ठेवा अशा टाईपचा जो क्रॅश कोर्स आहे, अशा टाईपचे जे CGLला CHSLला मराठी भाषेतून म्हणजे स्पेसिफिक आणि प्रॉपर क्वेश्चन्स घेणार हे आपलं एकमेव यूट्यूब चॅनल आहे. त्याचा फायदा तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना नक्की झाला पाहिजे. त्यासाठी सेशनची लिंक जी आहे ती तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी शेअर नक्की करा.
ठीक आहे. चला तर मग आणि अशा पद्धतीनं आपला हा नफा आणि तोटा हा जो टॉपिक आहे बघा, त्याचे संपूर्ण टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपले या आजच्या लेक्चरमध्ये क्लिअर झालेले आहेत. आणि इथून पुढच्या नेक्स्ट 2 लेक्चरमध्ये आपण एका लेक्चरमध्ये आतापर्यंत पोलीस भरतीला जेवढे काही क्वेश्चन्स आपल्याला पडलेले आहेत, खास करून ह्या नफा आणि तोटा टॉपिकवरती, ते कशा पद्धतीने विचारले जातात आणि सोबतच SSC GD असेल किंवा लास्ट इयरला जी IB AC IOची जी एक्झाम झाली होती त्या एक्झाममध्ये देखील या नफा तोटा टॉपिकवरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले होते, या सगळ्याचा जो आढावा आहे तो आपण आपल्या पुढील 2 लेक्चरमध्ये घ्यायचा आहे. पण त्याच्या आधी तुमचा सगळ्या कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने क्लिअर असणं फार गरजेचं आहे. तरच लक्षात ठेवा तुम्ही PYQ क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवू शकता. त्यामुळे तुमचं आता इथून पुढे एकच काम असणार आहे की तुमची रिव्हिजन एक चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आणि सोबतच तुमचं प्रॅक्टिस त्याच पद्धतीने झालं पाहिजे ज्या पद्धतीने आणि ज्या पद्धतींचा वापर करून आपण या टाईपमध्ये जेवढे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण जे सोडवले आहेत ते. त्यामुळे रिव्हिजन आणि प्रॅक्टिस तुमचं तुम्ही करणं फार अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला जे काही PYQ क्वेश्चन्स आपण ज्यावेळी चालू करू त्यावेळी तुम्हाला ते क्वेश्चन जे आहे ते सोडवणं एकदम सोपं होऊन जाईल. ठीक आहे. चला तर मग भेटू आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन कीप स्टडींग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.